तो म्हणला माझा ऑक्सिजन संपला आणि शेवटी तो म्हणला माझ्या गळ्यामध्ये माझ्या आईबाबांचा फोटो आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा होती, ती मी घट्ट पकडली आणि शेवटी मी फक्त सांगत राहिलो, राहुल तुला आज फक्त मरायचं नाहीये, काही कर. ज्यांना हे धाडस करायचंय एव्हरेस्ट सर करण्याचं, त्यांना तुम्ही काय सांगाल? माझा जो पार्टनर होता त्यावेळेला तर तो राहुल येलंगे म्हणून होता आणि रात्रीचे 8 वाजले तरी राहुल टेंटमध्ये आला नाही. सकाळी 6 वाजता राहुल टेंटमध्ये आला. तो म्हणला मला खाली यायला साधारणतः 6:30-7 वाजले आणि त्याच्या ब्रेनला इतका कमी ऑक्सिजन मिळाला होता की त्याला कळत नव्हतं या सगळ्यामधला आपला टेंट कुठला आहे. आणि तो एका दुसऱ्या एक्सपिडिशनच्या टेंटमध्ये गेला. तो म्हणला मी तिथे चहा वगैरे प्यायला, पण तिथे ते जे रिसोर्सेस असतात ते इतके लिमिटेड असतात, त्यांनी त्यांचे जर का काही रिसोर्सेस वापरले असते ऑक्सिजन वगैरे तर त्यांच्या डेथ झाल्या असत्या. त्यांचे जेव्हा शेर्पा आले त्यांनी त्याला तिथनं हकलून दिलं. शेवटी तो म्हणला माझा ऑक्सिजन संपला आणि मी एका ठिकाणी कुठेतरी बर्फावर पडलो. आणि शेवटी तो म्हणला माझ्या गळ्यामध्ये माझ्या आईबाबांचा फोटो आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा होती, तर ती मी घट्ट पकडली आणि शेवटी मी फक्त सांगत राहिलो, राहुल तुला आज फक्त मरायचं नाहीये, काही कर. आपले जे 24,000 लोक होते ज्यांच्या शुभेच्छा होत्या, आशीर्वाद होते, तर त्या आमच्या कामी आल्या. त्याच वेळेला आमच्या टीममधले 2 शेर्पा बाहेर आले आणि त्यांना कोणीतरी पडलेलं दिसलं. त्यांनी चेक केलं तेव्हा त्यांना समजलं की अरे आपलाच क्लाइंबर आहे. आणि त्या दिवशी त्यांनी उचलून त्याला एका आमच्या टेंटमध्ये नेलं, फक्त दुसऱ्या टेंटमध्ये नेलं. त्याच्यामुळे त्याचा जीव वाचला त्या दिवशी.